तुझं थोडं इंट्रोडक्शन पाहिजे. तुझं नाव आहे सगळं. रायगडाच्या नगरीमध्ये आणि रायगडाच्या परिसरामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुद्रा करून माझ्या माहितीला चालू करतो. तितका संभाजी राजाने देखील मुद्रा आणि राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांची मुद्रा. तुम्ही रायगड किल्ला कधी पाहिला असाल किंवा असा रायगड किल्ला आपल्याला पाहायचा आता. इतिहास खूप मोठा आहे. आयुष्य संपल पण या मराठ्यांचा इतिहास कधी संपला जाणार नाही. लिहू वाचू सांगू तेवढा कमी आहे. आणि खरोखरी चुकून राजाचा इतिहास कधी सांगायचा कमी करू नये. जितका वाढता राहावा तितका मराठ्यांना पोचत पण राहावा. या रायगड किल्ल्याची सरासरी हाईट आहे समुद्र सपाटीपासून 2851 फूट तुम्ही उंचावरती आलात आता. जिथे गाडी पार्किंग करून आलात याची हाईट आहे 1375 फूट. किल्ल्याचा परिसर आहे टोटली तो 1200 एकरामधला आहे. 3 दिवस लागतात पूर्ण गड पाहण्यासाठी. 350 इमारतीत 11 तलावी झाले 84 टाके त्या किल्ल्यावर त्या स्थितीवर. 11 तलाव आणि 84 टाक्या का बांधावं लागल्या. शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की कोकण आणि केरळ हे माझं पावसाचं ठिकाण आहे. जरी इतका पाऊस पडतो तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी प्यायला मिळत नाही. हे पाणी जर आपण अडवून धरलं तर पाणी आपल्या उन्हाळ्यामध्ये हेच पाणी पुरवता येईल. पाणी अडवा पाणी जिरवा ही स्कीम शिवकालीन होती. आता शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्कीम टाकलीत पाणलोट स्कीम. पाणी अडवतात पण पाणी मात्र अडत नाही. पण शिवरायांच्या कुठल्याही किल्ल्यावरती जा तुम्हाला कातळामध्ये थंडगार प्यायला पाणी मिळेल. काही ठिकाणी झऱ्याचे पाणी तर काही ठिकाणी अडवलेलं पाणी असतं बघा. किल्ल्याच्या चारी बाजूला आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आजही दिसतात. ही जी सह्याद्री पर्वतरांग रायगडाला कुठे जॉईन नाही किंवा कनेक्ट नाही बघा. रायगड पाहायला गेलं तर स्वयंभू डोंगर आहे, स्वतंत्र पहाड आहे. पण सह्याद्रीत 8 गड आहेत. या गडातून 8 गडांचं दर्शन होतं. सोनगड, चांभारगड, मकरंदगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, शिवतळखुली, प्रतापगड. प्रतापगड या उंच डोंगराच्या पाठीमागे आहे. ज्येष्ठ प्रतापगड दिसतो बघा तिकडे समोरचा समोरच लास्ट. आणि समोरचा राजगड तो का धुक्यामध्ये उंच आहे ना तो राजगड. राजगडाच्या माच्या दिसतात बघा 2. हा जो मधला टॉप दिसतो का मधला तो बाल्ले किल्ल्याचा टॉप आहे. त्याच्या समोर त्या साईडला तिरका केलेला तो सुनेली माची केलेली आहे तिकडं. आणि इकडनं एक माची आहे. खरा राजगडाला इकडनं रस्ता या बाजूनी खालून वर यायला. पण रायगडापेक्षा तो किल्ला लय खतरनाक किल्ला आहे. आजच्या स्थितीला 25 वर्ष तरुण नाही तिथे पोहोचत. सगळ्या किल्ल्यांमध्ये 1 नंबर येतो राजगडाचा. पण तिथे जागा अपुरी आहे, थोडी कमी आहे. तिथेही खलबतखाना आहे जमिनीमध्ये की तिथे चर्चा करण्यासाठी एक मंदिर आहे आणि पाण्याचे हौद आहे त्या ठिकाणी. पण शिवरायांनी फक्त याच गडाला राजधानी म्हणून का निवड केला मग. तर खरोखर रायगड किल्ला असा एकमेव किल्ला. या किल्ल्याचं मूळ नाव रायरीचा डोंगर म्हणून होतं बघा. याला राऊंड रायरी होतं पहिलं. प्रतापगडाचं मूळ नाव होतं भोरप्याचा डोंगर. रायगड टू प्रतापगड याला जावळी एरिया असं म्हणतात. ते समोरचं धुकं उतरलं ना खाली याला जावळी एरिया असं. हे पाण्याचं नाही थर, हा धुक्याचं थर आहे सगळं. जावळी मोऱ्यांची होती आणि मोरे आदिवासी सरदार होते. मग शिवाजी महाराज राजगडावरून रायगड पाहायला निघाले. तारीख होती 6 एप्रिल 1656 मध्ये. आपलं महाराज घोडदल पायदल घेऊन निघाले. थेट रायरीच्या पायथ्याशी तुम्ही जस्ट रोपवेने यालात. ही किल्ल्याची मागील बाजू आहे. गडाचा मुख्य भाग या बाजूला. किल्ल्यावरती याला 1475 पायऱ्या आहेत. 2 तास लागतात खालून चालत. याला 3.5 किलोमीटरचा रूट आहे. किल्ला असा एकमेव किल्ला आहे की खालच्या पायथ्यापासून गडाची बांधकामच दिसत नाही मुळात. ना गडाचा पठारी भाग दिसत. येणारे नवीन माणसाला वाटते की किल्ला की डोंगर हेच पुण्यात कळत नाही बघा. गडाच्या पायथ्याशी आलो तरी तो गडाची तटबंदीने महादरवाजे दिसत नाही. छोटे बारीक दिसतात खालून. म्हणून तो महाराजांनी हिरकणी आणि टकमकाच्या मध्ये ते बांधकाम घेतलेलं बघा. म्हणजे हिरकणीचं टोक पुढं निघालं, टकमक टोक पुढं निघालं आणि मधला भाग तरी आतमध्ये घेतलेला म्हणून. इथं असं नॅचरली डोंगर सापडण्याची दरवाजा बांधून घेतला. तोही दरवाजा असा आहे की माणसाला येणं अवघड आहे दरवाजातून. मुळात गडाचे दरवाजे जवळ आले तरी दरवाजा दिसत नाही. फक्त बुर्ज दिसतात. दरवाजा आतमध्ये राहिला. गोमुखी दरवाजा आहे. मग शिवरायाने हा डोंगर जावळीच्या मोऱ्यांकडनं घेतला तो 1656 मध्ये. आणि 1670 पर्यंत गडाच बांधकाम चालू केले. रायगड बांधायला 14 वर्ष लागली. ज्या कलाकाराने किल्ला बांधला त्यांचं नाव हिरोजी इंदुलकर होतं. महाराजांनी सांगितलं हिरोजी बांधायचं काय, दरबार, काही मुख्य लोकांना निवासस्थानं, बाजारपेठ आणि जगदीश्वराचं मंदिर. याच्या व्यतिरिक्त गडावरती कधी बांधायचं नाही. आता राजधानी दुसरी बांधायची हे ठरलं. पण बांधायचं काय ते एवढंच. राजे हिरोजींच्या हातामध्ये मोहरा देऊन निघून गेले. हिरोजींनी विचार केला की आपण आता बांधायचं काय नेमकं इथं. हिरोजींच्या नंतर लक्षामध्ये आलं की चला आपण राजाकडनं शब्द बोलून घेतला पण रायगडाला बाल्य किल्ल्याचं ठिकाण नाही. काही किल्ल्यांना बाल्य किल्ले नॅचरली तयार असतात. काही किल्ल्यांना बाल्य किल्ले मुळात बांधावं लागतात. तसा रायगडाचा बाल्य किल्ला 4ही बाजूने बांधलेला बघा. तुम्ही त्या बाजूने आलात तर तिकडे 25 फुटाची भिंत आहे. याच बाजूने गेलात तर याच्या बाजूला 25 फुटाची भिंत आहे. म्हणजे बाल्य किल्ला हा मध्यंतरी बांधून तो उचलावा लागला. आता उचलावा लागला तर पैसा कोणी देऊ शकत नाही. महाराजांनी मुख्य मुळात
छोटे छोटे बांधकामं करायला सांगितली. हिरुजीने चिंता पडली की आता करायचं काय. मग हिरुजीने मनापासून ठरवलं, मन मोठं केलं. गेले गावाकडे होती जमीन, सोनं नाणं सगळी प्रॉपर्टी विकून टाकली. घेतला पैशाने आले रायगडाकडे आणि बांधकाम चालू करायला लागले. असा किल्ला बांधला की पुन्हा गडाला बांधकामाला राजाने हाताने लावला पाहिजे. पुन्हा राजे म्हटले नाही पाहिजे की हिरूची बांधकाम आपल्याला पुन्हा करायचंय. एकदाच मग हिरुजीने करून टाकलं सगळं बांधकाम पूर्ण. जेव्हा राजाने राजगडाची बातमी समजली की हिरुजीने राजगडाचं बांधकाम पूर्ण केलं, राजगडाचं म्हणून राजे राजगडावरून निघाले. काय हिरुजीने केलं समजून बघायला जाऊ. खरोखर राजांच्या डोळ्यातून पाणी आलं अक्षरशः. चला मी बांधायला मोजकं सांगितलं पण हिरुजीने सगळं बांधलं. मग काय केलं हिरुजीने हे राजाने नाही विचारलं, डायरेक्ट राजाने हिरुजीने विचारलं, हिरुजी तुम्हाला स्वराज्यातून काय इनाम पाहिजे आता बोला. हाती घोडा खजिना जहागिरी वतन तरी काही मागा. वतन म्हटलं की 10 जणांची प्रॉपर्टी एकाला द्यावं लागायची. आता हिरुजींच्या डोळ्यातून पाणी आलं की राजाकडे काय मागायचं, आपण काहीच मागायचं नाही. मागून मागितलं फक्त रायगडाच्या जगदीश्वराच्या पायरीवर नाव. राजाच्या डोळ्यातून पाणी आलं, हिरुजी तुमच्यासारख्या कलाकारांची नावं कुठे लिहायला पाहिजेत, गडाच्या दरवाजे आणि गडाच्या भिंतीवरती. पायरीत कशाला पाहिजेत, येणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की मराठी माणसाने स्वराज्यासाठी काय केलं पाहिजे. नाही राजे, तुम्ही रायगडातील मुक्काम करणं आणि मंदिरात जाणं, जिथे तुमची पावलं असतील तिथं माझं नाव असेल तर नक्कीच तुमच्या पायाची दूर माझ्या माथ्यावरती राहील. वा हिरुजी, तुमच्यासारखी पोरं मला लाभली, उभं स्वराज्य घडलं. आपल्या महाराजांनी या गडावरती 70 मध्ये मुक्काम 80 निधन 10 वर्ष इथे, 26 वर्ष राजगड आणि बालपण शिवनेरी केली होती जुन्नर मध्ये. पाहायला गेलं तर राजाला जीवनात आयुष्य 50 वर्ष लाभलेलं आहे. या 50 वर्षात आजच्या काळात फोडकी तर 20 वर्ष बालपणात जातात, राहिले 30 वर्ष मनासारखं मसलं घर नाही बांधते एक. राजाने महाराष्ट्रामध्ये 265 किल्ले बांधले. यातले 2 गड घेताना आले, मुरुड जंजिरा, औरंगाबाद मध्ये देवगिरी किल्ला. फितुरीमुळे गड घेताना आले, नंतर मराठ्यांनी गड कधीच ते काबीज केले असते. जंजिरा घेताना आला म्हणून सिंधुदुर्ग पाण्यात किल्ला बांधून दाखवला. राजाचा हाताचा ठसा आणि पायाचा ठसा आहे सिंधुदुर्गामध्ये. एवढे गड महाराजांनी घेतले पण सही राजस्थानमध्ये गेलो तिथले किल्ले शाबूत आहेत, महाराष्ट्रात तुटलेले भिंती आहेत. वाईट वाटतं आमच्या किल्ल्यांची अवस्था बघू. आमचा इतिहास जिवंत आहे पण आमचे किल्ले तुटलेले आहेत. याला कारण का? अहो हे राजस्थानचे राजे शरण गेले, ते झुकले, ते वाकले, पण मराठा कोणीसर वाकला नाही साहेब. मराठ्यातले शेर आहेत. अंधाराला रात्र म्हणतात, ही आबळाची साथ आहे, मोडेन पण वाकणार नाही, ही मराठ्याची जात आहे. कवी भूषण बोलला, काशी हो की कला जाती, मथुरा में मस्जिद होती, शोभा नव्हती तर सबकी सुन्नत होती. अब घासल्याशिवाय ढाल नाही तलवारच्या पातीला आणि मराठ्याशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. अब अंधारा पडला पाहता दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला पुन्हा जिजाऊचा शिवबा पाहिजे. अब तांदूळ शिजले तर भात म्हणतात, महाराष्ट्रात राहून तर शिवरायांना विसरेल हिजऱ्याची जातच म्हणतात. अब त्या काळचे मराठे, अहो त्या काळचे मराठे लवकर उठे, धाल तुटे पण पिचे न हटे. आताचे मराठे उशिरा उठे, दारूच्या हाट्यावर सुटे, लिव्हर फुटे पण दारू ना सुटे. 1818 मध्ये इंग्रज आले. या इंग्रजांनी रायगडावरती तोफांचा भडीमारा केला आणि रायगड पुन्हा 11 दिवस जाळला. 11 दिवसामध्ये गडावरती छप्र, पैठणी कापडाने गडाच्या आती मोळीवून सुजळून गेल्या. या रायगडाच्या बांधकामाचे मटेरियल यूज केलेलं आहे ते चुना, गुळ आणि सीस. तलावातून दगड खोदून काढल्याने गडाची इमारतीसाठी वापर केली. सध्या किल्ला आर्किओलॉजिकल ताब्यात आहे, कुणाची प्रॉपर्टी नाही. आता शिवाजी राजांच्या वारस गाद्या आहेत. कोल्हापूरला संभाजी राजे, साताऱ्याला उदयनराजे भोसले. आता 5 तारखेला साताऱ्याचे राजे येणार आहेत, नरेंद्र मोदी आणि भिडे गुरुजी. शिवरायांची पूजा करण्यासाठी सांगलीवरून एक ग्रुप येतो, शिवप्रतिष्ठान. रोज 2 पोरं असतात महाराजांची पूजा करण्यासाठी. गेले 27 वर्षापासून या शिवभक्तांचं काम सातत्याने चालू आहे. कधीच रायगडाची महाराजांची पूजा चुकत नाही. रायगडाची पूर्व बाजू इकडे लास्ट टोकला भवानी मातेचं मंदिर आहे. भवानी माता म्हटलं की राजाची घरची कुलदेवती भवानी माता. पश्चिमेला हिरकणी कडा, दक्षिणेला कलकायचा खळगाने उतरलं टकमक टोक आहे. कुणी रायगडाची चोरी लाबाडी केली की त्याला पोत्यामध्ये भरतात, त्याची गाठ मारतात आणि वरनं फेकून देतात. पण इतिहास वाचला तर शिवरायांनी एकाला फेकलं नाही, संभाजीने एकालाही सोडलं नाही. संभाजी कादंबरी वाचा, मग कळतं संभाजी राजा हा कोण होता. खरोखर अक्षरशः संभाजी शेवटपर्यंत बंद करावं विश्वासराव पाटलांचे बघा. संभाजीला फसवलं, त्यांच्या घराण्यात कोणाला कर्तव्य करताना त्याला संभाजीने करून दाखवलं. नाद खोला संभाजीचा होता. 11 मार्च 1651 संभाजी राजाच्या हाती गेले औरंगजेबाने. ही चामडी काढली त्यांची, ही नखं काढली, शेवटला डोळे काढून घेतले आणि डोळ्यात मुळे त्या सळई खूप असल्या, देहाचे तुकडे तुकडे केले फेकून दिले. औरंगजेब एवढा मोठा वाईट कृत्य करून ज्या दरबारात जातो त्याच्या बडे बेंगाला बोलतो की संभाजी सारखा एक पुत्र माझ्या घरात पैदा झाला असता मी जगावर राज्य केलं असतं. साले मेरे 4 बेटे निकम और निकम निघले. औरंगजेबाची 4 पोरं बेकार निघाले. महाराजांना मानाचा मुद्रा करून औरंगजेब बोलतो. 107 वर्ष औरंगजेब जगतो, पण स्वतः काहीच त्याला करताना इष्टगणी प्रॉपर्टी करता स्वतःच्या बापाला आणि भावाला हाताने मारून टाकतो. असं औरंगजेब पूर असतो बघा, काही नसतं. आणि शेवटी संभाजीनी काही लोकांना फेकलं आणि काही लोकांना हातींच्या पायाखाली तुडवलं होळीच्या भागावर. गडाच्या बाल्य किल्ले तुम्ही घुसलात. गडाचा अति महत्वाचा भाग विटाचं बांधकाम पेशव्यांनी केलं, दगडाचं बांधकाम शिवकालीन आहे बघा.
आपण रोपवे तो रायगडाचा खतरनाकडा वरून खाली भीती वाटते. चला नादच खुला त्या रोपवेच्या कड्याचा. पण तिथून 400 वर्षापूर्वी हिरा नावाची गवळण आपल्या बाळासाठी उतरली. हिरकणी समोरून दूध विकायला आली होती. कडाचा दरवाजा त्या बाईला बंद झाला. काही सुचे ना, शेवटी ती हिरकणी रात्रीची इथून खाली उतरली. महाराजांची आज्ञा होती, एकदा दरवाजा बंद झाला कुणाला यात नाही, कुणाला बाहेर नाही. जेव्हा ही राजांना बातमी समजली की इथून ती हिरकणी उतरली, ते शिवराय घाबरले. आणि इथून माता जर होते तर मी शत्रू येऊ शकतो. ती गडावरती सभा घेतली. आजही त्या गडाच्या दरवाजेतून येताना माणसाला येणं अवघड आहे साहेब. पण शिवरायांनी या गडावरती 2 हत्ती आणले होते राज्याभिषेकाला. हो कल्पना करा, माणसाला चालणं कठीण, मग हत्ती आला कसं काय. इंग्रज पण आला होता हेनरी ऑक्सडन, तो पण आश्चर्य करत बसला. ही खरोखर रायगड हा भयानक किल्ला एकदम. आज मनावर अवघड जातात महाराजांनी हत्ती कशा. राजे हुशार होते हो. राजाने किल्ले दरवाजे बांधायचे, हत्तीची पिल्ला म्हणून महाराजांनी गडाची मोठी केली. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ होती. हे चालतानाच महाराजांनी विचार केला होता की आपल्याला आधी काय लागणार आहे किल्ल्यामध्ये. पण चालतानाच ते विचार करून महाराजांनी हत्ती आणायला सांगितले गडावरती. आणि त्या हिरकणीला गडावरती बोलून ती घाबरली होती आई. राजदरबार पूर्ण गच्च भरला होता. ती लेकराला घेऊन आली होती. ती रोज इंदुरकर शिवरायांसमोर मान झुकून होते. आमचं बांधकाम गलत झालं. राजाने शिवासनावरनं हिरकणीला विचारलं, तू का उतरलीस. झालेली स्टोरी त्या माईने सांगितली, कथन केली. राजाला दया आली. प्रेमाने महाराज म्हणायचे, लेकरू आमच्या जवळ दे आणि तू पुन्हा उतरून दाखव. ती माई म्हणते, शक्य नाही होणार. ज्या दिवशी राजे मी उतरले त्या दिवशी लेकरू दिसला, आता बोलतो डोंगर दिसतोय. राजाच्या डोळ्यातून पाणी आलं अक्षरशः. हिरोजींच्या हातामध्ये हिरोजींना साडी चोडी देऊन त्या माई ममतेची खणा नारली, ओठी भरली. माईला घरात रवाना केली. तिच्या नावाचा तो बुरुज बांधला गेला. त्या बुरुजाचं नाव दिलं हिरकणीचा बुरुज आणि गावाचं नाव दिलं हिरकणीवाडी. राजाने इतिहासामध्ये लिहिलं की मराठी माणूस किती श्रीमंत झाला तर आईची उपकार विसरू शकत. मग तुमच्या समोर मी हिरकणीची कविता सादर करतो. काळजीपूर्वक कविता ऐका आणि मायेचं चित्र डोळ्यासमोर उभं करा. रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची. कथा सांगतो ऐका अजूनही तेथील हिरकणी बुरुजाची. गाव तलासी वसले होते वालुश्री या नावाचे. राहत होते गरीब कुटुंब तिथे गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे. शोभत होते हिरा नावत्या तडपदार घरवालीचे. ही सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी. चालत होती उपजीविका नेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालिता ती हिरा क्षणभर विसावली. ध्यानी नाही आलं तिच्या कधी सांज वेळ टळून गेली. अव सूर्य देवता मावलता हे बंद झाले गडाचे दरवाजे. माये मनात ब्याली हिरा म्हणाली घरी ताण बाळलं माझे. हात जोडून करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्या मला. गडकरी म्हणतात नाही अनुज्ञा शिवरायांची आम्हाला. ती बालाची आठव माय वेडी झाली पिसी. कडा उतरून धावत जाऊनी बालाला ती घे. आतून नेणे धाडस पाहुणी राजे संपेत झाले. हिरास साडी चोळी देऊनी प्रेमात सन्मानित केले. अव कड्यावर त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाची. आणि कथा ऐकू येते अजूनही तेथील हिरकणी बुरुजाची. कथा ऐकू येते अजूनही तेथील हिरकणी बुरुजाची. बरोबर शिवाजी महाराजांनी हिरकणीच्या नावाचा बुरुज बांधला. त्या बुरुजाचं नाव दिलं हिरकणी बुरुज. गावाचं नाव दिलं हिरकणीवाडी. समोरचा एक दरवाजा आहे बघा. त्या दरवाजाचं नाव आहे मेना दरवाजा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या एकदा सायंकाळ होत चालल्या की त्या दरवाज्यातून हवा खायला बाहेर निघायच्या. म्हणून तो शिवकालीन मेना दरवाजा. छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण 8 राण्या होत्या. या राण्यांची नावं काय. सही काशी लक्ष्मी पुतळा सकवार गुणवंत सगुण आणि स्वैरा. रायगडावरती महाराजांच्या 6 राण्या राहायच्या. त्या 6 राण्यांसाठी 6 घर बांधलेली. एक महाल जर राणीचा बघितला तर बेडरूम आहे. दाशीसाठी खिडकीने शौचालयाची व्यवस्था आहे. 400 वर्षापूर्वी ते शौचालय होते. आता शासनाने नेम काढलाय की गाव हागणदारी मुक्त करा. पण महाराजांनी त्या काळात सांगितलं होतं की शौचालयाची गरज आहे. अजूनही आहे ते दगडाचे शौचालय. राणी महलासमोरचा बांधलेला दोता त्याला दासी वस्ता असं म्हणतात. मी मगाशी सांगितलं की महाराजांना 8 राण्या होत्या. गडावरती 6 राहायच्या. मग 2 राण्या महाराजांच्या कुठं राहायच्या. सईबाई राजगडावरती होत्या संभाजीच्या आई. आणि एक राणी पाचाला जिजामातेंच्या सेवेसाठी होत्या. त्या जिजामातेनं गडाचं काही क्लायमेट वातावरण मानवत नव्हते. त्या वैरत होत्या. जिजामातेचा मुलगा बुलढाणा जिल्हा होता सिंदखेड राजा लखोजी जाधवांची मुलगी. जिजामातेनं 2 मुलं होती संभाजी आणि शिवाजी. राजाने भाऊ पण संभाजी मुलगा पण संभाजी. भावाला अफजल खानाने मारला आणि मुलाला औरंगजेबाने मारला. प्रश्न परत आला की महाराजांनी त्यावेळेस 8 राण्या काय केल्या होत्या. शिवाजी महाराजांना हेच तर त्या काळात सगळे सोयरे एकत्र करायचे होते. हे शिवाजी महाराजांचं मुलातलं राजकारण काय लोक एकत्र करण्यासाठी. नामवंत सरदारांच्या मुलीशी लग्न केलं. मोहिते लिंबाळकर जाधव गायकवाड शिर्के इंगळे विचारे जगताप या सरदारांच्या मुलीशी लग्न केलं. 8 राण्यांपैकी 2 पुत्र संभाजी आणि राजाराम. संभाजी महाराज सईबाईचा आणि राजाराम सोयराबाईचा. जिजाऊ जिजाऊ तुम्ही जन्माला आले नसते दिसले आम्हाला अंगणात तुळस.
राजे तुम्ही जन्माला आले नसते दिसते आमचे मंदिराचे कळस. अहो जगावं तर शुभासारखं आणि मरावं तर संभासारखं. शिवाजी राजांच्या उलट्या नावाचं नाव जर वाचलं तर जीवाशी होतं. जो माणूस आयुष्यभर जीवाची लढाई खेळतो तो शिवाजी बनू शकतो. शिवाजी बनणं हे देखील आयऱ्या गऱ्याच्या अंगात नव्हतं. तुमच्या खाली जी तुटलेली घर आहेत महाराजांचं मंत्रिमंडळ, ज्याला आपण इतिहासामध्ये अष्टप्रधान कार्यालय त्यांचे ऑफिस बोलतो. 4थीच्या बुकमध्ये महाराजांचं मंत्रिमंडळ ते समोरचं मंत्रिमंडळ, अष्टप्रधान कार्यालय. त्या काळाची त्यांची ऑफिस आहे. स्वराज्यातला कारभार या मंत्रिमंडळातून महाराजांनी ठेवला होता. वरच्या भागामध्ये 3 खड्डे पुरातत्व खात्याने जाळ्या बसवलेत. ही शुभकालीन धान्यांची कोठार आहे. गडाला चारी बाजूने शत्रू आला तर आज इथून लोकांना धान्य पुरवायचे. साहेबाला कोकणामध्ये कणकी म्हणतात. वरून टाकतात आणि वरून बाहेर काढतात. शिवाजी राजाकडे धान्य दारुकळ आणि तोफखाना असेल ना तर राजा विरोधाला लढा देऊ शकतो. म्हणून शुभकालीन धान्याची कोठार. तुम्ही कोल्हापूर मधला पन्हाळगड बघा. अहो खतरनाक धान्यांची गोदाम आहेत. वरून टाकतात आणि खालून काढतात. त्यांची नाव आहेत गंगा, यमुना आणि सरस्वती. त्याला अंबारखाना म्हणतात आणि कोकणातली कणकी म्हणतात. मराठ्याने सगळी तीर्थस्थानं करावी, ऐतिहासिक ठिकाणं बघावी. रायगड किल्ला बघताना राजाची गुण घ्यावी. भारतीय नागरिकाचं कर्तव्य एकच आहे. या 18 पगड जातीचं एकच काम राहिलं की जसं पंढरीची वारी करतो तसं रायगडाची वारी करणं हे 18 पगड जातीला मान्य करावं लागेल. एकदाच की मराठ्याने 18 पगड जातीने शिवरायांच्या समाधीला नतमस्तक होणं हे भारतीय नागरिकाचं कर्तव्य राहिलं बघा. बोला पुण्यलोक शिवाय छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.